मित्रांनो, आपण असं पूर्णपणे असे घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला बघायचं इथून कसं बाहेर पडू शकता. तुम्ही इथं बघितलं, तुम्हाला मी रिअली दाखवतो. ही जंगलाची पायदळ नाही आहे किंवा ज्या जागेने लोक येतात जातात अशी ही जागा नाही आहे. ओके, तर तुम्ही हे जंगल बघितला तर पूर्णपणे इथं काटे आहेत. ओके, कधी पण कुठलं पण हे बघा, हे पूर्णपणे काटे आहेत इथं. आणि कधी पण तुम्हाला जंगलामध्ये काही साप वगैरे किंवा कुठलं प्राणी वगैरे येऊ शकतात. तर तुम्ही पूर्णपणे बघितलं इथं की इथून जायला कोणतीही वाट नाही, इथून बाहेर पडायला वाट नाही. तुम्ही पूर्णपणे बघितलं. आपण येताना ह्या वाटेने आलो होतो. हे पण पूर्णपणे जंगल आहे. ओके, तुम्ही बघितलं असाल. आणि आता आपल्याला जंगलातून बाहेर पडायचं आहे. ओके, सो इथं आपण जाऊया आणि जंगलाचे काही वाट बघूया आपण. हां, इथं आपल्याला एक चांगली वाट मिळालेली आहे. आणि हे बघा, माझ्या पॅन्टीला पूर्णपणे हे एक फळ आहे. ते तुम्हाला चिकटतं, असं तुमच्या कपड्यांना वगैरे लागतं, ते तुम्हाला काढावं लागतं. ते मला पूर्ण फिरेपर्यंत मला हे असंच करावं लागणार आहे. इट्स ओके. हां, तुम्हाला ही फ्रूट्स आहेत, ह्याला चिकना म्हणतात. आणि हे बघा, हे खायचं असतं. तुम्ही जर जंगलामध्ये आला तिकडे तर हे चांगले एकदम गोड लागतात. तर आपण ह्याच्या पुढे जाणार आहोत. आपल्याला बघायचं काय भेटतं ते. आणि वाव, हां, इथं आपलं नशीब चांगलं आहे. सो ह्याला म्हणतात, ही फळं आहेत, ही जंगलातलं फळ आहे. तुम्हाला कुठं बाहेर विकत वगैरे भेटणार नाही. त्याच्यासाठी जंगलातच यावं लागतं आणि शोधावं लागतं. तर ह्याला म्हणतात हसोळा म्हणतात. हां, ओके, ही अजून पिकलेली नाही आहेत. चला एक काढूया, बघूया. चांगले आहेत पण थोडं पिकायला पाहिजे. आणि ही चिकणं आहेत, हे पण अजून हे बघा, हे पिकायला आलेलं आहे. याला थोडं टाईम लागेल पिकायला. ओके, तर आपल्याला जायचं आहे जंगलामधून. तर तुम्हाला हे असो आहेत, 5-10 दिवसात पिकतील, आपण बघितले आहेत. तर इथून जाण्यासाठी आपल्याला हा एक मार्ग आहे. आणि इथं ही सुकलेली फळं आहेत काही, आणि काही खायला भेटतं का बघू आपण. पाण्याचे वगैरे स्रोत कुठे आहेत का. पण या जंगलात तर पाणी वगैरे तुम्ही बघितलं गेलं, पावसाळ्यातलं पाणी वगैरे ते प्युरिफायर, सिरियसली सांगतो, प्युरिफायरपेक्षा पण एकदम चांगलं आणि प्युअर शुद्ध असतं. आपण इथून बाहेर आलो आहे. सॉरी, हे पूर्णपणे जंगल आहे आपण. आणि ह्याला बघतात कुठं पक्ष्याचं काय भेटतं का बघू आपण. पण ह्याला म्हणतात करवंदाला. नुकतीच करवंदाला फुले यायला लागलेली आहेत. आणि आपण एप्रिल मेमध्ये आपण करवंदाची खाऊन. पण करवंदाचं एक हे आहे, जर तुम्हाला खरंच भूक लागली असेल तर करवंदाला की तुम्ही पानं पण खातो आपण, ते पण चांगले असतात, ते पण तुम्ही खाऊ शकतात. किंवा जो करवंदाचा जो कोवळा देठ असतो, ओके, हे करवंद आहे, ह्याचा जो सॉरी हे जो कोवळा देठ आहे, हा पण आपण खाऊ शकतो. हा पण चांगल्या पद्धतीचं असतं, तुम्ही तोडून खाऊ शकता. आणि त्याचा एक देठ असतो, त्याची पण चव सगळ्यात भारी लागते. तर आपण इथून आलेलो आहेत ह्या जंगलातून. तू बघितलं असेल, खूप अडचण आहे इथं, चालताना सांभाळून चला. काही तुम्हाला जर जंगलाबद्दल काही माहिती नसेल किंवा ओके, तर इथं आतमध्ये पण पक्ष्यांचा आवाज पण ऐकू येतो आपल्याला. ओके, तर आपण हळूहळू चालणार आहोत. ओके, पुन्हा आपण डेड एंडला आलो आहे. थोडंसं आपल्याला मैदान मिळालं आहे इथं, त्याच्यामधून आपण चालत होतो. तर इथं पण बघू शकता तुम्ही, हे पूर्णपणे गवत आहे. आणि अशा जंगलामधून तुम्हाला तुमची वाट काढून जावे लागते. आणि कसं बाहेर पडायचं बघू. इथं तुम्हाला तुमच्याकडे मॅप नसतो, काही नसतो की कुठल्या मार्गाने जाईल. पण तुम्ही कुठला मार्ग चांगला आहे किंवा जिथं काटेरी नाहीत तिथून जायचं आहे. सो हे आहे आपल्याकडे. चला दुसऱ्या मार्गाने जायचं बघू. तर मी एक मार्ग काढत आहे. ओके, तर तुम्ही इथून गेला तर हां, तर इथून जिथं आपल्याला मोकळं रान मिळेल, पण सांभाळून राहा तुम्ही कोणत्या डायरेक्शनला जात आहे. जर तुम्ही वरच्या डायरेक्शनला जात असाल तर त्याच डायरेक्शन जाईल बघा. नाही तर तुम्ही जंगलामध्ये पूर्णपणे दुर्लभ जागे असे जाल, तुम्हाला पण पडणार नाही. हां, ही जागा बघा. आणि हे ॲक्च्युली इथं डुक्कर राहतात. ॲक्च्युली मला इथे डुकरांची भीती आहे. हा पूर्णपणे ही जागा आहे. ही जागा पूर्णपणे डुकरांनी
ओके खोदलेली आहे. इथं रात्री डुक्कर येतात आणि ही पूर्णपणे जागा तुम्ही इथं बघायला असाल, ही डुक्कर आहे तिथं, रानडुक्कर. सो तुम्ही पण सध्या मला भीती वाटते ह्या मार्गाने जायला. इथं बघा हे जो आहे ही पूर्णपणे जागा रानडुकरांची आहे. इथं राहण्याची जागा आहे. त्याने पूर्णपणे हे सर्व जागा नुकसानदूत केलेली आहे. तर आता आपल्याला मार्ग भेटलेला आहे. हा मार्ग तुम्ही बघू शकता. हा डुकरांनी बनवलेला मार्ग आहे आणि हा मार्ग आपण बाहेर जाऊ शकतो. तर बघायचं आपल्याला, हा मार्ग आहे आपल्याला बाहेर जायचा. पण शक्यतो तुम्ही बघितलं इथं ओ नो, तर आपल्याला मला माहीत नाही मी कुठल्या डायरेक्शनला जातो आहे. तर मी ट्राय करतो आहे नेहमी मी वरच्या डायरेक्शनला जाईन, वरच्या दिशेने जाईन, जेणेकरून मला बाहेर जायची जागा मिळेल. सो कारण ह्या डुकरांचा मार्ग आहे, तर त्यांना कुठेतरी पाण्याचा स्रोत मिळाला असेल. हे पण खूप डेंजर आहे इकडं आतमध्ये जायला. चला, तर हा एक रोड चांगला आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं हे डुकरांचा रोड आहे आणि आपण डुकरांच्यामध्ये बाकीचे लोक जातात जंगलमध्ये. आपल्याला काहीतरी मिळालेलं एक फ्रूट, हे बघा हे फ्रूट आहे. ओके, आणि हे पिकलेलं आहे फ्रूट, आपण हे खाऊ शकतो. ओके, काही खायचं नाही, त्याची पण तुम्हाला काळजी घ्यावी लागते. तर मगाशी आपण करवंदाची पानं खाल्ली, त्याच्याने तुम्हाला पाण्याची तहान लागू शकते. कारण करवंदामध्ये थोडंसं तुम्ही बघितलं तर डिंक असतो. तर आपण एक वाटेवर आलेलो आहे, कारण मी ही माणसांची जागा नाही आहे. हे दुसरं एक फळ मला मिळालं आहे. ओके, चला, कोणतरी तिकडे एकंदर आवाज येते. बहुतेक रानकोंबडी वगैरे असू शकते आतमध्ये. थोडंसं भीती वाटते जंगलात फिरायचं म्हटलं तर. पण ओके, तर मला इथे फळ दिसलं होतं. हे बघा हे फळ आहे आणि हे फळ बेस्ट आहे आणि तुम्ही खाऊ शकता. हे जे फळ आहे हे तुम्ही खाऊ शकता, हे चांगलं आहे. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आता बघितलं इथं बघा, हा पूर्णपणे एरिया आहे. इथं आपल्याला बाहेर जायचा मार्ग दिसत नाही आहे. पण आपण ज्या डुक्कर ज्या मार्गाने आले आहेत बघू, त्यांच्या पाण्याला जायला वगैरे. ओ, मी घाबरलो, कॅमेरामध्ये मला दिसलं कोणतरी आहे असं. तर आपण वरच्या मार्गाने जात आहोत आणि डेफिनेटली आपल्याला जागा मिळेल. हा पूर्णपणे डुकरांचा मार्ग आहे आणि हा पूर्णपणे जंगल आहे. आणि बघू, मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणीही नाही आहे. कुठं बाहेर जायला मला मार्ग भेटत नाही आहे. पण मी डुकरांचा जो मार्ग आहे त्या मार्गाने चाललो आहे, की जेणेकरून मला एका पाणवड्याच्या जागी जाता येईल. पण मला पुढचं काय बाहेर पडेल मला माहीत नाही. चला, तर बघूया हा जंगलचा मार्ग कुठं घेऊन जातो. ओके, माझ्याकडे 2 मार्ग आहेत, इकडे पण जायचं आहे आणि इकडे आहे. पण मला इकडं थोडंफार उघडं रानमाळ दिसते, तर रानमाळ आपण जाऊ शकतो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, डुकराचा मार्ग आहे. डुकरं किंवा जे प्राण्यांचे आहेत, पक्ष्यांचे जे मार्ग आहेत त्याने तुम्ही बाहेर पडू शकता. हे तुम्ही जो वाट बघत असेल, हे पूर्णपणे आपण आता रानमाळावर आलो आहे. हे पूर्णपणे रानमाळ आहे, इथं एवढं जंगल नाही आहे. तर आपण ह्या जंगलातून पूर्णपणे जंगलातून आपण बाहेर आलेलो आहोत. आणि आत्ता मी इथं पूर्ण रानमाळावर आहे. पण आपल्याला बाहेर निघायचं इथं, जिथं आपलं ह्या जंगलामध्ये ऑलरेडी आलेलो होतो मी खूप वर्षापूर्वी. बट हे तुम्हाला झाड दिसत असेल, हे झाड आहे आणि या झाडाचं उपयोग मासे मारण्यासाठी केला जातो. जर तुम्ही ओढ्यामध्ये गेला तर पूर्वीच्या काळी ब्लिचिंग पावडर वगैरे यूज करायचे, पण नॅचरल पद्धतीने मी बघायला गेलं तर ते झाड आहे. त्या झाडाचं पूर्ण पाण्याचा ज्यूस काढून, ओके, जर तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर, मी म्हटलं होतं हे बघा हे पूर्णपणे डोंगर आहेत. सॉरी डोंगर नाही, डुकराची जागा. इथं हमखास डुक्कर येतात आणि पूर्णपणे या जागेत त्यांनी पूर्णपणे ते डुकरांची पुढची शिंगं असतात, त्या शिंगाने ही पूर्णपणे याची केलेलं असतं. तर बघितलं तुम्ही, आपण जंगलातून आता बाहेर आलेलो आहोत पूर्णपणे आणि डुकरांची पण जागा बघितलेली आहे. तर मला सूर्य आपण बघितला आहे, पश्चिमेला मावळत आहे. ओके,
आणि इथं लवकर लवकर अंधार पडू शकतो, तर मला इथून बाहेर निघावं लागेल, कारण ही जागा खूप डेंजर आहे. इथं डुक्कर असतात आणि मला जर डुकरांनी बघितलं तर मला काय सोडणार नाही आहेत, मी एकटा आहे. सो चला मित्रांनो, जेव्हा मी इथून बाहेर पडेन जंगलातून तेव्हा एकदम पूर्णपणे असं जिथं काहीच जंगल नाही, उजाड मात्र, तेव्हा पुन्हा व्हिडिओ बनवीन. थँक्यू, बाय.